हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि तुम्ही मला भरपूर दिवसांनी बोलत होते की तुम्ही शॉपिंग काय काय केली ते दाखव जत्रेतून. तर ॲक्च्युली मी माझ्या फक्त नवघरच्या जत्रेतून नाही घेतलं, गुंदवली आणि कारबावला पण आम्ही गेलो होतो. त्याच्यामुळं मी वस्तू भरपूर काय घेतलेल्या तुम्हाला मी दाखवते. आता जेवढा घेतला तेवढा दाखवते. आणि पार्ट 1 म्हणजे पार्ट 3, 4 पण येऊ शकतात, कारण पार्ट 1मध्ये ज्वेलरीचं आहे, तर पार्ट 2मध्ये तुम्हाला मी माझे ड्रेसेस पण दाखवते. पार्ट 3मध्ये तुमचा ब्लाऊज किती कसे कसे मी वर्क केलेले आणि थोडासा ॲडवाईस पण तुम्हाला त्याच्यात देईल. आणि पार्ट 4मध्ये माझ्या साड्यांचं तर कलेक्शन दाखवलेलं आहे. बाकी तुम्हाला पार्ट 4 कसला पाहिजे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण पटकन आता आपला खजिना खोलने का वक्त आ गया है. तर हा मी खोलते. मित्रांनो, खजिना पका जमा केलाय, लय लुटलाय. आणि बघ कशी बघते गेला, लय लुटला बोलला काही. मग तर आपण आता स्टार्ट करूया आपण. तर माझ्याकडे आता कुठले ज्वेलरी कलेक्शन झालेलं आहे आणि मला खूप आवडलेत. सगळ्यात जास्त एक कानातले आवडलेले आहेत, पण मी ते घालणार नाही, मला माहिती आहे, कारण खतरनाक मोठे आहेत. पण काय माहिती, पण त्याची डिझाईन एकदम भारी घालणार नाही. मग घेतले का एवढे? डिझाईन आवडली. म्हणजे तुमको क्या लगता है वो क्या चिल्लर लेके आता है क्या? रेन दो. तर आता आपण स्टार्ट करूया. तर आपण पहिला जे वस्तू आहेत म्हणजे अर्धा जत्रेतले, अर्धा माझं, अर्धा असा मिक्स मेरा ज्वेलरी दिखा रहे हो ना उनको. दिखा. चल चलो चला चला सुरू करूया. स्टार्ट. तुम्ही हे कानातले तर बघितले असतीलच. फायनली ज्यांना आवडले असेल त्यांना किती श्वास आला असेल बघून आता ही काहीतरी सांगा यांच्याबद्दल. तर हे कानातले मी कालच वेअर केले होते. कालच घातले होते ना. हे कानातले मी आमच्या भिवंडीवरून घेतलेले आहेत. तर किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात. प्युअर असे सोन्यासारखे वाटतात, ते भारी वाटतात ना खालचे झुमके. आणि एवढे कान भरून आहेत ना, मला जाम आवडले होते म्हणून मी घेतलेले. महाग पण जाम आहेत ना. महाग काय आहेत ना, पण हे मस्त वाटतात बघा. आमच्या भिवंडीचे शॉप आहेत. तुम्हाला भिवंडीवरून काय काय पाहिजे असेल ना, तर लाला शॉपिंग इज द बेस्ट. आणि त्याच्यानंतर असे गोल्ड म्हणजे 1 ग्रॅममध्ये किंवा अशामध्ये पाहिजे असेल ना, तर आपण कुठे माहिती आहे का, भिवंडीमध्ये जो कोणी असेल ना त्याला माहिती असेल पारणा किंवा ते चांदणी असं काहीतरी दुकान आहे ना, म्हणजे 1 ग्रॅमचे जेवढे पण इथे दुकान आहे तेवढे तिथे हे असे भेटतीलच. तर हा फर्स्ट हे मला बेस्ट वाटले, कारण साडीवर घालण्यासाठी. आणि कालचा लुक पण जाम भारी झाला होता, माहिती ना, मस्त झाला होता. 15 मिनिटामध्ये लुक केला होता. 15 मिनिटं मला स्वतःला वाटत नव्हतं मी हा मेकअप केला आहे. आणि मी एवढे पार्लरवालेले एवढे पैसे देते ना मेकअपला, 4-4, 10-10 हजार रुपये मी मेकअपला देते. मी पागल आहे, मला असं वाटायला लागलं माझ्याकडे सगळं असून मी नाटकं करते. माझेच पैसे काय आले होते रे बाय. ओ मेरा भी, मेरे पैसे से भी उडाते हो. आपण हे बघूया. मॅडम. तर आता आपण सेकंड बघूया. हे मी क्लिप घेतलेला आपल्या याच्यावरून, 9 वर्षाच्या जत्रेवरून. वेस्टर्नवरती घालायला, म्हणजे कुठली वेस्टर्न साडी असणार त्याच्यावरती. आणि माझी केस एकदम सिल्की आहे, तर त्याच्यामुळं मला असे क्लिप मला बेटर वाटतात. तर हा एक घेतलेला बघू शकतात. तुम्हाला बघायचं होतं ना मी काय काय घेतलं आहे. तर हा एक घेतलेला. आणि त्याच्यानंतर मी काय घेतला, ओ माय गॉड, निघलेला आहे पण घालणार नाही. लाज वाटते का सर तुम्हाला असं बोलायला? अरे कुछ बहुत बडे. मग घेताना तोंडापेक्षा भोंगा मोठा वाटतो, अंगापेक्षा भोंगा मोठा वाटतो. तोंडापेक्षा भोंगा मोठा वाटतंय. काहीच बघू शकतात. आणि एवढं महाग आहेत नाही, 1400 रुपयाचे मी घेतले होते जत्रेमधून. लुटला तेरे को. 1400 रुपयाचे जणू. ए भाई, मग त्यांचा आता ट्रेंड झाले, ते असेच भारी वाटतात. तुमको नाही मालूम था क्या? म्हणजे तुम्ही मला सांगितलं नाही, तू मला बोलली की 700 रुपयाचे घेतले, तू 1400 रुपये. म्हणजे तुम्ही माझ्याकडून 1400 रुपये डफलले. माझे पैसे मी टाकले त्याच्यात. पंढरे डफले. तर बघू शकतात तुम्ही, हे कानातले घेतले मी, एवढं भारी वाटतात. पण मला जर नाही आवडले ना, म्हणजे मी घातले होते मोठे वाटले ना, मी इथून ते कट करून टाकेल. ए बा, फॅशन डिझायनर मत बन, उधर मत बन. ए बघा,
हे आहेत ना हे वरचे, म्हणजे हे वरचे आहेत ना हे वरचे, हा हे मी घालू शकते. हे बघा एवढे मी घालू शकते. ते खालते झुमके नाही घालू हे शकत. झुमक्यांमध्ये मी अजून एक कानातला टाकेल, म्हणजे एवढा मोठा मी घेईल आणि याच्यामध्ये टाकेल, म्हणजे हा झुमका पण कामात येईल, हा पण कामात येईल. कुठं चालतं एवढा डोका? ए बाई मास्टर माइंड आहे. ए भाई सॉरी आहो. मला वाटलं मी वेगळ्या ट्रॅकला चालली. इथून एक बुक्का मारेल ना. तर बघू शकतात. हे बघा मी लय विचार केला त्या दिवशी. मी बोलली कानातले जाम मोठे वाटतात, घालून दाखवू, शोभतात का नाही दाखवू? दाखव. तूच बोलते की मी घालणार नाही, आता घालून दाखवत. नाही कोणाला म्हणजे कसं वाटत असेल का बाबा धनू तुला शोभतोय, कोण बोलत असेल धनू तुला नाही शोभत. हा मित्रांनो कमेंट करून सांगा शोभतं की नाही शोभत. असं वाटतं काहीतरी तरी हे केलंय. हे तुला ते काय बोलतात त्याला, ते पंजाबी ड्रेस असतात ना त्याच्यावर मस्त वाटते. अरे माझ्याकडे हिरवावाला ड्रेस आहे माहिती तुम्हाला, हा तो पिंक वाला मी बर्थडेला घातलेला असा, तो पटियाला पंजाबी लोकांसारखा, त्याच्यावरती शोभतील ना. त्याच्यावरती शोभते. ती पण चांगली शोभतोय ना. दोन तर घाल, एक घालून काय समजेल? दोन्ही घालू. दोन्ही घालून लोक मला नाही डिझाईनच जाम आवडली होती, जाम भारी आहे. पण ते नाही जर शोभली ना तर मग मी त्याची दोन करू शकते ना, खाली पण एक हे लावू शकते ना मी. वरचा तर तसंच ठेवेल पण खाली पण एक्स्ट्रा लावेल ना, असा असं म्हणते मी. शोभतोय का? दिसत तर नाही, केसच दिसतात. शोभतंय. असं वाटतं बैलाच्या गळ्यात घंटा बांधल्यात. अरे पोरी इकडूनची इकडून पर्यंत घालतात त्यांना कसं शोभतं? तसा नाही, हा मेकअप केला ना, मेकअप केल्यावर शोभतील. हो काढायला लागली. नाही मी सांगते ना, याचे ना काय होईल माहितीये का, हे जे ना एक होईल, म्हणजे बघा आता ही एक डिझाईन होईल बरोबर, समजला? आणि ही एक डिझाईन होईल, समजला? करू शकते. अशी मला वाकून काय बघते तुम्हाला? तो आप दिख रहे नहीं हो ना, आप फोन ऐसा सामने रखो तो मैं ऐसा देखूं नहीं आपको. उंदरी नाही, तू उंदरी. तर हे मैंने जास्तच माग तुझ्यावर एक मोठा प्रँक करणार. हा काय मोठा प्रँक करणार रे. काय मी तुम्हाला प्रँक कसं हंडी भांडी फोडू घे मैं फिर. माझी अंडी बंडी केला आणि लय मोठा कार्ड केला, रडली, टेन्शन दिला ना, त्याच्यानंतर बोलले प्रँक फिर कैसा टाकला फोड दूंगी. टाकला तर फोडू घे तुम्हाला मजा. हे बघा मग हे किती सुंदर, याला किती शोभतात बघा. मला ह्याची डिझाईनच आवडते, मला मी एवढे पैसे दिले 1400 रुपये. चांगल्या मोडायला पाहिजे तुमचे, एवढे महाग वस्तू घ्या. चुप. सो गाईज आमचे 3 कपडे आले सर त्याच्यात, 3 जोड. सो गाईज आता नेक्स्ट डे तुम्हाला जे आवडलेले त्या दिवशी पिंक आणि स्काय कलरची साडी घातलेली मी, एस्थेटिक एकदम लुक केलता तो. गोंदवलीला गेलती तेव्हा मी दुसरेवाले कानातले घातलेले ना, तेव्हा मी कुठले घातलेले, हे वाले घातलेले ना, हे वाले ते हे पण मी लाला शॉपिंग मधून घेतले. हे वाले आणि हे वाले, हे बटरफ्लायचे आणि हे तर त्याच्यापेक्षा भारी आहेत, बघू शकता किती सुंदर आहेत ना. गाइस लाला शॉपिंग में ज़्यादा जाने लगी है और ज़्यादा पैसे का कचरा करने लगी हूँ. पण वस्तू ना टिकतात, पैसे जातात पण महाग असतात पण टिकतात. किती सुंदर आहे ना. टिकाऊ आहे पण महाग आहेत ना. असू दे, पैसा कम है क्या अपने पास? ओ माय गॉड. ओ माय गॉड. एक कुठे गेला? हे बघा, हे लोकांना आवडले होते, मला पण जाम आवडले होते, जाम भारी आहेत ना. पण ते असे कुठं पण ठेवून काळे पडतील. मला तर हे सगळ्यांना ना असे प्लॅस्टिक आणायला लागेल. प्लॅस्टिक शिवाय मला ठेवता नाही येणार असं वाटायला लागलंय मला. मी हे सगळे वस्तू ना प्लॅस्टिक मध्येच ठेवते. प्लॅस्टिकचे पिशवी असतात माहितीये का, तसे अशी वस्तू अशी व्यवस्थित ठेवायला ते मी पण अशी हे ठेवते. आणि मला हे कानातले पण जाम आवडले, कोण बोलणारच नाही ते नकली चमकतात. मी अजून घेणार आहे. बसा लोक कधी ऐकलत का तुम्ही?
हा? सो गाईज आता नेक्स्ट आहे हा बस काय? मंगळसूत्र. तर हा मंगळसूत्र तुम्ही बघू शकतात. हा मला घ्यायचंच होतं. किती भारी आहे बघू शकतात, पण जाम महाग आहे. तुझ्या सगळ्या गोष्टी महाग आहेत, मग तुम्ही स्वस्त घेतलाय काय? सस्ता तर कुछ नहीं है, सस्ता कुछ नहीं है मेरे पास, क्योंकि मोठे पण नाही करत. वस्तू चांगल्या असतात म्हणून मी घेते. मग त्याला टिकाऊ. मला आवडतं टिकाऊ. आपण नॉर्मल घेतो ना सस्त्यामध्ये तुटतात, मग तेवढे पण पैसे वाया जातातच ना सस्त्याला पण, म्हणून मी हे पैसे टिकाऊ घेते. तर गल्ला बनवला असता ना मी मस्त. दुसरी गंटन गेली असती का म्हणे लगेच. नकली मध्ये दुसरं केलं असताना सोना. हा. तर हा बघू शकतात. आणि याची जी साईज आहे ना ती कशी माहिती आहे का, जेवढी पाहिजे ना मला तेवढीच आहे. हे बघा एवढीच. मला जसं लॉंग पण आहे शॉर्ट पण नाही, एवढीच आवडते. तेवढी त्याची साईज बघू शकतात किती भारी आहे. आणि मी लग्नाच्या अगोदरपासून विचार केला होता का माझं लग्न आलं की मी मंगळसूत्राचं कलेक्शन करते. कलेक्शन. तर फिर मैं कलेक्शन कर रही हूँ. बस झाला collection आता. 2 महिने माझ्या लग्नाला फक्त 2-3 बस महिने, जरा कलेक्शन आता. 2-3 महिनेच झाले. माझा अख्खा भरलाय, जागा नाही वस्तू ठेवायला. मी दाखवेल तर सगळ्यांना काय काय. तर हा मी एक मंगळसूत्र घेतलाय आणि दुसरावाला मंगळसूत्र पण होता आहे. कुठे गेला हो तो? काय माहिती. हा वाला एक मंगळसूत्र मी घेतलाय. तुम्ही बघू शकता याचा डिझाईन किती भारी आहे. देख रहे हो कितना सुंदर आहे. अटकला तो. अटक काय. हे बघा. बघितलं लोकांनी ना याला पण किती भारी आहे ते. ट्रिपल लेअर आहे. ट्रिपल लेअरचं आहे आणि त्याचे ते क्रिस्टल मणी आहेत. आणि मला हा मंगळसूत्र खूप आवडतो. म्हणजे मी कलेक्शनच केलेलं आहे 4-5. अजून मला भरपूर करायचं आहे. दिखाओ मंगळसूत्र मी लिहिले का. मस्त वाटतात ना हे वाले मंगळसूत्र. तर आता नेक्स्ट आहे दुसरा वाला मंगळसूत्र. कुठे गेला हा. एक मी याच्यामध्ये पण घेतलेला माझ्या गोल्डमध्ये. एक बघू शकतात हा वाला मंगळसूत्र. तर मला कुठलं तरी साडी बिडी घातल्यावरती किती मस्त वाटेल. गंटन घालायची गरज नाही एवढी मोठी ना. मस्त वाटतं ना. हा नॉर्मल कुठे जायचं असतं का. तर हा पण एक कलेक्शन आहे मेरे पास. हे 3 कलेक्शन आहेत. एक कानातले आहेत. एक मंगळसूत्र तो होता ना तो माझा मोठावाला हा. अमेरिका टायमात तो सगळ्यांना आवडला होता. तो मामीला मी दिलाय घालायला. हा. तर नेक्स्ट आहे हा वाला हार घेतलेला गुंदवलीवरून मी घेतलेला हा वाला हार. त्याला मी अजून याचं उद्घाटन केलेलं नाहीये. तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. आणि याला कोण बोलणार नाही आपण महाग आहे. 900 रुपयाचा आहे. मस्त वाटतो भाऊ. मी घातला पण नाही त्याला अजून. घालत तुम्ही घालत नाही मग घेतात कशाला रे. तसं नाही म्हणजे माझा काय टाइम नाही आला घालायचं असं. टाइम ना. टाइम. अरे म्हणजे टाइम म्हणजे मला काय मुहूर्त नाही मिळालाच का त्याच्या. अजून मुहूर्त नाही भेटला तुला. मुहूर्त कधी घेशील कोणाच्या लग्नात. चांगलं वाटतो का हो. मस्त वाटतं. याच्यावर घंटन घालून बघू एकदा. बस नको आता काहीच नाही. चांगलं वाटतो ना सोनं. चांगलं आहे मस्त आहे. रुको मैं बाद में पहन के देखो. नंतर ठीक आहे. मी घेते वस्तू ठेवते आणि घालायचा पत्ता नाही माझा. समजत पण नाही का मी कुठला काय वस्तू घेतल्यात. एक योग घेतलेला मी वस्तू माहित पण नव्हता दोन्ही. मला माहित पण नव्हता. मला आता आठवला. मैंने रिंग भी लिया है का. बापरे. हे देखो मी रिंग पण माझी घेतली पण मी घातली पण नाही. मी नुसतं घे करते. मला समजून घालू. बघू शकतात माझा रिंगचं कलेक्शन पण आहे. पण हे सगळं सोन्याचे आणि चांदीचे आहेत म्हणून पण हे मी ठेवून देते. आणि त्याच्यावरती इयरिंग्स होते ते तसे सेम होते. दाखवते थांबा मी. त्याचे इयरिंग्स आहेत हे मस्त आहेत. म्हणजे मस्त आहेत ना. झुमके पहिल्यापासून आवडतात. लोक पण तसं एवढी फॅशनेबल राहते ना. ते गावठी आवडतो. गावठी नाही आवडत. वस्तू घालायचे समजायला पाहिजे कशा काय घालायचं ते. मला सेन्स चांगला आहे. तर नेक्स्ट आहे हा हार माझ्याकडे. तर ह्याला तर भरपूर वर्ष झाले मला. पण माझा काय घालायचा पत्ता नाही आहे. आणि आता टाईम आला तर बघू कुठल्या तरी साडी होते होऊन जाईल ना.
असा गणपतीने वगैरे होऊन जाईल, मस्त दिसतो. ना. गणपतींच्या टायमाला मस्त येतो घालायला. असा मोत्यांचा आहे ना. आपण एक इथं ठेवते. कितना कलेक्शन करी देखो मैं 2 महीने. देवा. तर आता नेक्स्ट आहे हे मी ठुशी घेतलेली आणि मला ठुशी जाम आवडते कारण मी नऊवारी साडी किंवा चंद्रकोर लावले होते. मला मी असं म्हणजे एस्थेटिक वाटतं एक ठुशी. आणि आता मंगळसूत्र छोटेवाले निघलेत ना तसे घालायचे. तर एक माझ्याकडे ठुशी पण आहे. नेक्स्ट आहे पैंजण. सगळेजण मला विचारत होते की लग्नाला मेहंदी काढताना तुम्ही जे वेअर केला होता तर तुम्ही ते कुठून घेतलं आहे. तर हे मी ॲमेझॉनवरून मागवले होते आणि हे मला किती 1600 रुपयाला पडले हे वाले पैंजण. ते कशात अटकले ते ते बघा या असे पैंजण आहेत. पर कुछ पेनने का मुहूर्त नाही. यानं गळ्यात पण वेअर केला होता माझ्या मेहंदीच्या टाईमला. ते बघा हे किती भारी वाटतं. असा एकच घालायचा. याची कुठली तरी दोरी असेल ना ती याला म्हणजे इथं कट लावायची. म्हणजे तुम्हाला मी जुगाड सांगते. वस्तू चांगली असेल तर त्यांना जुगाड कसा करायचा. ही जी दोरी असेल ना तर त्याचे मिड स्प्रिंग पण असतात. म्हणजे ही अशी साखळी असते. ही साखळी याला आणि याला जॉईंट करून याला घालून मग हा नेकलेस होतो. याला पैंजण पण होतं, हा नेकलेस पण होतो, हा बाजूबंद बोलतात ना ते पण होतो. त्याला मी भरपूर वेळा कशामध्ये यूज केलेलं आहे. तर नेक्स्ट आहे हे मी बेंगल्स मंगाई थी मिशोवरून मागवलेले मी पहिले. मिशोवरून जास्त काय मागवत नाही पण मी मागवले होते. म्हणजे मी भरपूर वेळा पण घातलेले आहेत. तर हे किती भारी आलेत बघू शकतात. मस्त आल्यात ना हे वस्तू. मला जाम आवडतात हे वाले कारण वेस्टर्नवरती हेच जातात वस्तू. तर नेक्स्ट आहे हा चोकरचा हार की मी हा कधीच घातला नाही पण मी त्याला घेऊन ठेवलेला आहे. बघू शकतात. याला मी कुठेतरी साडी बिडीमध्ये वेअर करेल आता. बघूया कधी याचा मुहूर्त भेटतोय का. नाहीतर याला जर हा मला पटला नाही पटा तर हे काढून टाकील आणि हे एवढाच ठेवेल आणि मंगळसूत्र आणेल इकडे जॉईंट करेल साखळी. तर हा होईल मंगळसूत्राचा पॅन्डल. हे बाई किती जुगाड लावशील तू. बहुत जुगाड लगाते मॅम. जर मला नाही जमला घालायला तर जुगाडू आहे का तू. आणि हे वाले बांगडे मी लाला शॉपिंगमधून घेतलेले. साखरपुड्याला मी घातलेले बांगड्या. तर चांगले निघले. काळे पडले नाही अजून. काळे म्हणजे मी घालतच नाही त्यांना ना लवकर. तरी पण काळे पडले नाही. मस्त म्हणजे बेस्ट निघले. मस्त निघले. मी घालू शकते असे बरोबर. किती भारी बघू शकतात. सगळं कलेक्शन तुम्ही नंतर परत दाखवा हा का. तर आता हे रेडवाले बांगड्या मी माझ्या लग्नाचे तर नाही आहेत. माझ्या लग्नाचे तर दुसरे आहेत. पण मी आता हे नवीन घेतले होते. कशासाठी याच्यासाठी उज्ज्वलनाचा साखरपुडा होता त्यासाठी मी घेतले होते आणि मला हे खूप आवडले होते. तुम्ही बघू शकतात. आणि याच्यामध्ये वेगळाच लुक येतो. आता मी फिरायला जाणार आहे तेव्हा हेच बांगड्या घालून जाणार आहे. पाडल्या इमोशन डॅमेज. हेच बांगड्या घालून जाणार आहे. आता नेक्स्ट आहे हा हार जो माझा आहे तो. जो माझ्या नवऱ्याचा आहे. घालणार आहे तुम्ही. त्याला तोडू बिडू नका का जुगाड. दो मेरे को त्याचा जुगाड नाही होणार. शांत कर. होईल काय नाही होईल. माहिती कसा माहिती का. हे बघा तुम्हाला दाखव त्याचा जुगाड कसा. अरे पण तू तसा पण घालू शकतेस तुला नाही. पाहिजे तर. कसा नाही. हे बघा हा गळ्यातला आहे. हा तुम्ही घातलेला आहे. हा मी नाही घालणार. आणि जरी घातला तर हा कशाला घालाल कंबरपट्ट्याला. त्या कंबरडात मोडीने माझ्या वस्तू घातल्या तुझ्या. एक कमराला होईल. कमरेला नाही झाला तर हे सगळे मणी काढून हे मणी आहेत ना हे मणी मी वेगळे करेल. दात तोडेल तुझ्या मण्यांसारखे. नाही हे बघा हे 2 आहे ना याचा मी कंबरपट्टा बनवेल ह्या 2 मण्यांचा. आणि हा मधलं डायमंडचं आहे ना हे काढून मग याच्यामध्ये हे असे क्रिस्टलचे 6 मणी आणेल मंगळसूत्राचे. ते यांना मी जॉईंट करेल म्हणजे याचा मंगळसूत्र होईल ना अजून एक. हे बघा याचा समजलं का तुम्हाला. हे बघा याचा आहे ना का माझ्या वस्तूंची खेळतेस तू का.
ठेव ना. आपकी जिंदगी से खेल ही आपके वस्तू से क्या है. इथूनच फाईट देईल तू उडवाल. घेऊ मी करू तसा. करू काय ना करू, ठेव त्याला शांतपणे. शांतपणे मस्त दिसतोय ना तो. तर काहीच याला असंच राहू द्या, काय नाही करणार आहे. मी करून देणारच नाही. मैं कभी करूँ कि आपको पता नहीं लगेगा. देखो तुम मैं वाट लगा मला दूंगी. दिसला नाही ना, मग तुला सांगेल. नेक्स्ट आहे हा पॅन्डल, जो मी ना लाला शॉपिंग मध्ये हा बनवून घेतलाय. हा क्रिस्टल मनीशी बनवून घेतला. किती सुंदर आहे बघू शकतात. ह्याला मी बनवून घेतलाय कारीगरकडून. खालती बस म्हणजे ते तर दुकान आहेत ना आपल्या सोन्याचे दुकान आहेत त्याच्या बाहेरचे, ते ना क्रिस्टल मनी विकतात. ते जे गंटनींना हारला जातात ते मनी खालती लावतात 50,000 रुपये घेऊन. हा मग त्यांचे ते क्रिस्टल मनीशी केलाय मी नकली तारांनी असा. मग ते मनी ओरिजिनल सारखे आहेत, म्हणजे असे लोकल नाही आहेत, क्रिस्टल मनी सारखे आहेत. किती सुंदर आहेत बघा, किती चमकतात. कधी करून ठेवलं मी, घालायचा पत्ता नाही, काळे पण आहे पडलं. एवढं सुंदर आहे. नेक्स्ट आहे हे कानातले. हे कानातले तर मला साखरपुड्याला दिलेले आहेत, पण अजून याचा काही मुहूर्त आलेला नाहीये. बरे दिसतात ना. पण मी घेऊन दिले, पण तुझे काय घातले नाही. मला टाइम साडी होती, मी कुठलं घालू. कालची साडी होती, होतील नाही मॅच. मग तो कलर किती भारी आहे. पण कालचा लुक मला वेगळा केलाय ना मी क्रिएट. तो आहे हे बेंगॉल जे ट्रेंडिंगला चालतात ते माझ्याकडं भरभरून आहेत, बघू शकतात तुम्ही. भारी आहेत ना हे वाले, आणि मला जाम आवडले होते. मग 3 4 अजून एक होता ना, अजून एक. हां 4 होते. 4 इकडे 4 इकडे बघू शकता. आणि जाम भारी वाटतात पण घातल्यावर. ते हलके पण. तर साड्यांची वाट लागते, अटकतात त्या साड्यांना. आणि हे बँगल्स ते माझ्या चोड्यामधले आहेत. हे वाले बँगल्स हे मी लाला शॉपिंगमधूनच घेतलेले. बघू शकता ते पूर्ण सोन्यासारखे दिसतात. सोन्याचे आहेत ते, मी अजून घातलेच नाहीत सोन्याचे. ते ठेवलेत तसेच. ते त्याचे ते येत ना स्क्रू, ते आपोआप ढिल्ले होतात. मग रिस्क नको म्हणून तुम्ही घातलंच नाही का. नाही कधी पडायचे माझे. मी ते इंद्रीच आहे. इद्री आहे तू. आता नेक्स्ट आहे हा मंगळसूत्र. हा मला माझ्या मम्मीने दिलेला आहे आणि आम्हाला जाम आवडतो, कारण कॉमन असं साडी बिडी असले ना की मी हाच घालते. हा मला आवडतो. 2 महिने झाले तुम्ही एवढा सगळा कचरपट्टी जमा केले. आणि नेक्स्ट आहे हे वाले. याच्यामध्ये फरक आहे हा. हे कॉपर आहेत आणि हे गोल्ड आहेत. सिल्वर पण आहेत, पण ते मम्मीकडे ठेवलेत. आता जसं काढते ना तसं मला वस्तू आठवतात. माझी वस्तू कोणाकोणाकडे मी पेरून ठेवलेत. मला आता फोन करून सगळ्यांकडे मागवायला लागेल. सो नेक्स्ट आहे हे ब्रॉचेस मी घेतलेले जत्रेमधून. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मला ब्रॉच. पण मी लावू कसे वेणीसारखे ना. नाही, माझ्या काकीने लावलेलं लग्नाला मधून बांगपणाचा सिंदूर टाकला होता, आणि एक असा लावला होता आणि एक असा लावला होता. दोन्ही असा म्हणजे वेस्टर्नवरती. तसे काहीतरी याचा जुगाड करू आपण. आणि नंतर हे कानातले मी तिथून घेतलेले आहे. हा काढा पण मला हा होतच नाही, कारण हा जाम मोठा आहे. आणि ना हा असा पण होत नाही, छोटा पण होत नाही. वाकत नाही का. नाही वाकत आहे बघा ना, होतच नाही तो. म्हणून मी त्याला तसंच ठेवून दिलं. बघू शकतात. मग तुम्ही घेतात तेव्हा काय बघतात, चमक धमक. आणि हे फिजा क्रिएशन वरून मला कोलॅबरेशन झालेले आहेत, पण त्याच्यामधली मी एकच नाकातली वापरते. आता ती नाकातली मी कुठे ठेवली तुला माहिती. इद्री सॉरी, इंद्री नाही, इद्री. हाय 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 नाही आहे. हिला जॉईंट दुसरी वाली कुठे गेली. त्याच्यामध्ये असेल ना, तिथं तो पसारा झाला ना, ते पण दाखव. सो फिजा क्रिएशनवरून तुम्हाला मी दाखवते किती सुंदर सुंदर असे नाकातले आले होते मला. नाकातले बघा, पण तिने फक्त बनवून दिलेत. पण हे मी एवढा मोठा मोठा हेलकोट असा कसं काय घालू, मला तर काही समजत नाही. कसं घालू मी हे हेलकोट. हे यार, पण ते मोठे आहेत, पण ते पूर्ण असं लुक हेवी केलं ना मग तेव्हा शोभतील. असे नाही शोभणार.
ते काय बोलतो ते मुसलमान कसं बुरका घालून लावतात त्यांचं लग्न तसं दिसशील. मुसलमान लोक लावतात. मग तेच सांगतात त्यावेळीच लावतात एवढ्या मोठे मोठे. नाही लावतात खाला ना. एक खाला तुझा का होल काला. बघू शकता तेव्हा. शी. अरे मेकअप नाही केला म्हणून असं वाटतंय. ते छोटेच केले तिने, किती सुंदर. अरे तिने काम किती भारी केलं त्याच्यामध्ये. कोरीव काम बघा तुम्ही किती भारी केलंय याच्यामध्ये. मग याच्यामध्ये डायमंड बिमंड बघा किती भारी केलं. हे किती महागाचे डायमंड आहेत माहिती आहे का. आता मी ब्लाऊज भरते, वर्क करते, मला माहिती आहे किती महाग वस्तू तिने आणून केलेलं आहे. पण मी माझ्या गळ्याचं कामच पत्ताच नाही आहे माझ्या. आता ही ओरिजिनल वाली अजून एक होती ती जी मी याला काल लावली ती कुठे गेली रे. मला काय अरे ती मी काकीच्या सोबत पाठवून दिली का. हो वाटतं नाही काढून ठेवली. काय माहिती, बघू का. आणि माझं इयरिंगचे कलेक्शन दाखवते तुम्हाला मी. हा एक ब्रॉच आहे माझ्याकडे. ही माझ्या हल्दीची बिंदी ती पण त्याच्यामध्येच आहे. आणि हे मी काल केसांना लावलेला ना, हा माझा हार होता. हा माझा हार होता. पण मी हार तर कधी वाटला हार तर घालेल, कधी नाही तर मग केसांना लावेल, कधी असंच. गुडघ्याला लावेल. नाही कुठं हार काय पण माहिती. लावेल. हार घातले होते पण छान दिसेल मस्त ना. त्याच्या साखळ्या मी असे काढून ठेवलेल्या आहेत. बाकी तर माझ्याकडे कॉमनच कानातले आहेत. हे बघू शकता तुम्ही, असे कॉमन कानातले आहेत. म्हणजे माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे असं कानातल्यांचं. पण आता काढला ना ते जाम आहे वस्तू. पण आता मला हे सगळं नीट खाना पडेल. म्हणजे एवढा काढला आता टेन्शन आलं, आता लावू कसं. अरे पण ती कुठे गेली नाका म्हणजे नोस्पिन. जो पसारा बघा थांबा. तर एवढाच आहे जो हिने आता आल्या खरेदी केलाय. अजून लय चालली तिकडे. माझे कपडे कसे टाकले तिने. तुम्ही केलं, मी नाही केलं. हा माझा आहे तो. खालचे पण किती शिस्तबद्ध लावलेत. सगळं शिस्तीतच आहे. हे बघा आहेत. हे बघा ही एक तिने दिली होती. ही तर ही ना मी कधी पण यूज करतेच कारण ही जाम क्यूट आहे. बघू शकतात ग्रीन म्हणून. छोटे मध्ये मला यूज होते ती ना. आणि मला आवडतात तिचे नोजपिन. तिने मस्त दिले होते. हे कानातले, हे माझे पिन्स आहेत. हे सगळे याचे आता काढले तसं लगाना तो पडेगा. आणि माझ्या लग्नाचे हे पण आहेत, काय बोलतात, मी करू का असा. ते करतात ते नाचतात ते. हा करतात. अहो खरं का त्यांच्यामध्ये काहीतरी रिच्युअल. ते मोमेडियन लोक हातात घालतात. हे लोक राजू मोमेडियन लोक नाही करत. नाही, पंजाबी लोक करतात राजू. ते पंजाबी लोक करतात पण हे घालतात त्यावेळी ना ते हातात घालून नाचतात. ते हातात घालतात ना लग्न बिग्न टायमाला. मस्त वाटतं ना. असं वाटतं दिवाळीचं तोरण आहे. कमीत कमी नाव तरी नका ठेवू यार. एवढ्या वस्तू मी मागवून घेऊन ठेवलेल्या लग्नाला माझ्या. मी आता वस्तू कशी व्यवस्थित सगळं लावते. दिखाऊ लगाने का टाइम पे भी. नाही क्यों नाही. माझा हात दुखायला लागला बस झाला. नाही. सोनू बस. हे पण बांगड्या तसेच आहेत पण त्याचा कलर गेला म्हणताय ना तिथे ठेवलाय. बाकीचे सगळे जे काय आहेत ते. मला एक परत डब्बा पाहिजे होता स्टीलचा असं म्हणजे. आता घेतले तुझे 3 डबे. मेकअपची वस्तू कुठे ठेवले मी त्याच्यामध्ये. मग कमी घ्यायचे जरासा. हा कमी घ्यायच्या मेकअपच्या वस्तू आता जराशा. सगळे वस्तू मी काल फेकून दिल्यात. जे शुगर बोलवते ना अर्धा तर डेट जाऊन वेस्ट झाले ते वस्तू माहित आहे. मी कालसाठी लेन्स पण आणले होते. लेन्स पण नाही लावले मी. दिमाग खराब हो गया मेरा तो एकदम. मी आगे वाले नवीन न्यू एवढे महागाचे लेन्स पण आणले. मी लावले नाही. मैंने कालची शॉपिंग देखो मी क्या क्या की. मी काय केलं माहिती आहे का कालची शॉपिंग. एवढा घेतला हायलाइट, शिमर आणि मग नेल्सचं ग्लू, फाउंडेशन, लायनर आणि मॅटचा लायनर. मला मॅटचा लायनरच आवडतो, दुसरा लायनर नाही आवडत. काय त्यामुळे शुगरमध्ये पण येतो पण हा HD मस्त आहे म्हणून. आणि ही मी एक वेणी घेतली होती.
पण ते कधी लावलेच नाही जिंदगीत. काठपदर साडीवर लावेल ना त्याच्यावरती लावेल. मला असं वाटतं मी पस्तावले, 2-3 घ्यायला पाहिजे होता. 3 घेतल्यास ना तर 3 लेअरची आता फॅशन निघलेत की आता एक लावून कुठं जाऊ, तो मला आता विचार पडलाय. आणि मी लॅशेस पण घेतले होते, बघितलं. तुम्हाला अजून आता काय दाखवू. सो गाइस ये मेरा साम्राज्य आप देख सकते हो. दाखवा. साम्राज्य बघायचं. हे तुम्ही लोक बघू शकतात, हा माझं साम्राज्य आहे. तर आता हे जसं काढलं तसं शिस्तीत ठेवायला लागलं, नाही तर डोकं आऊट झालंय बघून. याच्यामध्ये माझे 3-4 मंगळसूत्र मी याला त्याला दिलेले पण आहेत. माझे साड्या पण घेऊन गेलेले आहेत. भगवान, सगळ्यांना फोन करावं लागेल. तर आता आपण हे सगळं ठेवूया. आता हा ज्वेलरीचा कसं कलेक्शन कसं वाटलं हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हे आवर्जून सांगा. कारण आता सध्या कॉन्टेंट डोक्यात येत नाही, पण तुम्ही सांगणार त्याने करणार. होम टूर तर आता बोलूच नका लवकर, कारण की आमच्या होमचं टूर काम चालू आहे, म्हणून आता आम्ही होम टूर लवकर देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला माझ्या परीने म्हणजे माझ्यामध्ये काय काय बघायचं अजून, म्हणजे काय काय बघायला आवडेल, माझं कलेक्शन, माझ्याकडून माझा म्हणजे ड्रीम किंवा कुठल्या गोष्टी, कुठला टॉपिक ते तुम्हाला बघायला आवडेल ते तुम्ही नक्की सांगा. आणि कसं वाटलं हे ब्लॉग नक्की सांगा. असंच प्रेम करत तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चलो बाय बाय. आणि ऐका हा आहे फर्स्ट पार्ट. सेकंड पार्टमध्ये आत्ताच हे सगळं आवरल्यानंतर किंवा नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं ड्रेसचं कलेक्शन दाखवेल, जे मी घेऊन आले होते. आणि 101 ड्रेसचे कलेक्शन आहेत माझ्याकडं, ते पण दाखवेल. आणि त्याच्यानंतर माझ्याकडं कसले प्रोडक्ट आहेत, म्हणजे स्किन केअर थोडाफारचा, नाईटचा थोडासा हे, आपले केसांचे शॅम्पू म्हणजे जे नॉर्मलच आहेत, पण त्याच्याने मी कसे यूज करते हे पण दाखवेल. आणि चौथा पार्ट 2 असेल का ब्लाऊज, जे माझे मीने भरलेले ते पण दाखवेल, ब्लाऊज वर्कचं पण दाखवेल. आणि ब्लाऊज वर्कला काय काय सामान यूज करते आणि थोडाफार टिप्स पण देईल तर कसे भरते कसे नाही. सो बघू शकतात. आणि कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. चलो बाय बाय.